नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या निकालाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, अखेर गट ब पूर्व परीक्षा 2025 चा निकाल आलेला आहे, कट ऑफ आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेक्टेशन नुसार हा कट ऑफ निश्चितच थोडासा कमी लागलेला आहे असंच म्हणावं लागेल. कारण जे प्रेडिक्शन्स आपल्याला केले गेलेले होते ते 52 ते 55, 55 ते 56 असे, तर त्या प्रेडिक्शन पेक्षा तो निश्चितच कमी राहिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सुद्धा विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितलं होतं, जेव्हा जागा वाढीचा व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होतं की 50च्या वर असणाऱ्या सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. मी तर 48 प्लस वाल्यांपर्यंत अभ्यासाला सांगितलं होतं आणि 52 पर्यंत आपण कट ऑफ प्रेडिक्ट केला होता आणि निश्चितच तो 51.25 राहिलेला आहे, कमी राहिलेला आहे. त्यामुळे गट क च्या कट ऑफवरही खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या जागा या ग्रुप बी पेक्षा दुप्पट आहेत. पेपर निश्चितच गट क चा सोपा होता पण जागा जास्त आहेत, त्यामुळे तोही कट ऑफ खूप कमी राहण्याची शक्यता आहे. तर चला डिस्कस करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गट ब पूर्व परीक्षा 2025 चा कट ऑफ किती लागलेला आहे, तर ओपनचा जो कट ऑफ आहे तो 51.25 राहिलेला आहे. एससी कॅटेगरीसाठीचा 47.75 राहिलेला आहे. एसटी कॅटेगरीचा 45.25 राहिलेला आहे. डीटीए चा 51.25 लागलेला आहे. एनटीचा 50.50 लागलेला आहे. एनटीबी चा, एसबीसी चा 50 लागलेला आहे. एनटीचा 51.25 लागलेला आहे. एनटीडी चा 51.25 आहे. ओबीसी 51.25 आहे. ईडब्ल्यूएस चा कमी गेलेला आहे, 45 राहिलेला आहे, तो एसटी कॅटेगरीच्या पेक्षाही कमी लागलेला आहे. आणि ईसीबीसी चा 51.25 लागलेला आहे. आता आपण थोडस डिटेल मध्ये जर गेलो तर नेमकं किती विद्यार्थ्यांना घेतलं गेलंय, तर विद्यार्थी मित्रांनो 13,305 विद्यार्थ्यांना घेतलं गेलेलं आहे मेन साठी. म्हणजेच जवळजवळ 17.5 चा रेशो आपला राहिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा जो रेशो आहे हा 17.55 च्या आसपास राहिलेला आहे. म्हणजे 17.5 च्या रेशो नुसार 13,305 विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ओपनचा कट ऑफ हा 51.25 असा लागलेला आहे. आणि जर फिमेलचा विचार केला तर 48.25 ओपनचा आहे. त्यानंतर स्पोर्टचा 26.75 लागलेला आहे. एससी कॅटेगरीचा 47.75 पुरुषांचा आहे. फिमेलचा 45.25 लागलेला आहे. आणि स्पोर्टचा तो फक्त 14.25 आहे. एसटी कॅटेगरीचा 45.25 लागलेला आहे. त्यानंतर फिमेलचा 41 राहिलेला आहे. स्पोर्टचा तो 10.25 राहिलेला आहे. डीटीएचा 51.25 आहे. फिमेलचा 44.75 राहिलेला आहे. आणि 19.25 हा स्पोर्टचा राहिलेला आहे. त्यानंतर एनटीबीचा 50.50 कट ऑफ राहिलेला आहे. फिमेलचा 46.25 राहिलेला आहे. स्पोर्टचा तो 26.75 राहिलेला आहे. त्यानंतर एसबीसीचा तो कट ऑफ जर आपण बघितला तर तो 50 आपल्याला दिसतो आहे. फिमेलचा 44 आहे, 44.50. आणि स्पोर्टचा तो 25.75 राहिलेला आहे. त्यानंतर एनटीसीचा जर विचार केला तर त्याचा पण 51.25 कट ऑफ राहिलेला आहे. फिमेलचा तो 48.25 लागलेला आहे. आणि स्पोर्टचा तो 26.75 आहे. एनटीडीचा जर विचार केला तोही सेमच आहे. आणि 51.25 ओपन पुरुषांचा, 48.25 तो महिलांचा आणि 26.75 स्पोर्टचा. त्यानंतर ओबीसीचा 51.25 मेलचा राहिलेला आहे. फिमेलचा 48.25 आणि स्पोर्टचा 26.75 राहिलेला आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस चा कट ऑफ हा कमी गेलेला अपेक्षेपेक्षा तसाच तो राहिलेला आहे, 45 राहिलेला आहे. फिमेलचा 40.50 राहिलेला आहे. आणि स्पोर्टचा 16.25 राहिलेला आहे. त्यानंतर एसीबीसीचा कट ऑफ 51.25 राहिलेला आहे. 48.25 महिलांचा राहिलेला आहे. आणि स्पोर्टचा 26.75 राहिलेला आहे. त्यानंतर दिव्यांगांचा ए टाईपचा 43.30 लागलेला आहे, 43.30. त्यानंतर टाईप बी चा 34.50 लागलेला आहे. टाईप सी चा 47 लागलेला आहे. त्यानंतर टाईप डी चा 26.55 लागलेला आहे. टाईप ए बी चा ऑर्फनचा 20.50 आहे. आणि टाईप सी ऑर्फनचा 45.50 आहे. म्हणजे या पद्धतीचे कट ऑफ राहिलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट ही विद्यार्थी मित्रांनो, की ओपनचा जो कट ऑफ आहे हा तो अपेक्षेपेक्षा निश्चितच कमी गेलेला आहे. जास्त जाईल अशी चर्चा होती, पण ही खूप खूप आनंदाची बातमी आहे की खूप विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसणार आहेत.
आणि ज्या विद्यार्थ्यांनी बिचाऱ्यांनी आशा सोडलेली होती, मी सांगितलं होतंच की 50+ असणाऱ्यांनी अभ्यास सुरू ठेवाच, आणि तो तेच झालेला आहे. आता फरक पडू शकतो तो ग्रुप सीच्या कट ऑफ मध्ये. ग्रुप सीच्या कट ऑफ मध्ये खूप मोठा फरक पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो. का पडू शकतो याच्या मागचं कारण सांगतोय. कारण ग्रुप सीच्या टोटल जागा आहेत 1540. 1540 जागा आहेत. तुम्ही 17चा रेशो जरी पकडला तरी तुम्ही करू शकतात की किती विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. जवळजवळ 25 ते 26,000 विद्यार्थी मुख्य परीक्षा देऊ शकतात. मग यावरून आपल्याला अंदाज येतोय की गट क चा कट ऑफ हा 50च्याही खाली जाऊ शकतो. म्हणजे जो एक्सपेक्टेशन आपल्याला सांगितलंय की तो 55-56 राहू शकतो पहिल्या आन्सर की नुसार. त्यानंतर मग सेकंड आन्सर की आली, त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले, 2 मार्कांचं सरासरी प्रत्येक विद्यार्थ्याचा फरक 2 मार्कांचा पडलेला आहे. 2 मार्क कमी झालेले आहेत. त्यामुळे तिथं कट ऑफ 2-3 मार्कांनी कमी होणारच होता. पण जागांची वाढ तिथं भक्कम झालेली आहे. 1540. त्याच्यात अजून काही जागा आहेत का? अजून त्याचं फायनल नोटिफिकेशन लवकर येईलच. त्याच्यात आपल्याला कळेल. पण आपण जे जागा वाढ बघितली होती त्यामध्ये 1540 जागा होत्या. त्यामुळे निश्चितच ग्रुप सीचा कट ऑफ हा 50च्या गाली जाऊ शकतो. जरी तो 50च्या वर गेला तर तो 52-53च्या वरती जाणार नाही म्हणजे नाही. तर तो 48 च्या आसपास राहू शकतो, जसा तो मागच्या वर्षी राहिला होता. पण थोडाफार 1-2 मार्क वाढू शकतो, कारण पेपर सोपा होता ग्रुप बीच्या तुलनेने. पण जे मार्केटमध्ये मार्क सांगितले जातात तुम्हालाही, आता आपण बघितलं ग्रुप बीचे एक्सपेक्टेशन नुसार मार्क्स खूप सांगितले जात होते. एवढा जाईल, तेवढा जाईल, 55 जाईल, 60 जाईल. पण तो 51.25 लागलेला आहे. आणि विशेष म्हणजे ग्रुप बीच्या आन्सर की मध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. यावरून एक कळतंय की ग्रुप सीच्या कट ऑफ मध्ये निश्चितच कमीपणा, म्हणजे कमी येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही मेनचा अभ्यास करा. ज्यांना कोणाला, मी तर म्हणतो 45+ वाल्यांनी सगळ्यांनी अभ्यास करा. काहीच नाही, डोक्याला ताण घेऊ नका. 45+ ज्यांना आहेत, त्यांचे वर आहेत, त्या सगळ्यांनी अभ्यास करा. म्हणजेच तुम्हाला ऐन वेळी जर कट ऑफ खाली गेला, कमी गेला, तर तुमचं नुकसान होणार नाही. तो जरी 50च्या वर लागला, लागू द्यात. पण 52 लागला, 54 लागला, लागू द्यात. पण तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला 45 मार्क आहेत, त्याच्यापेक्षा खाली तर जाणार नाही, पट तरी तुमचा अभ्यास सुरू ठेवा. कॅटेगरी वाईज तुम्ही तिथून तुमचे मार्क्सांचे कॅल्क्युलेशन बघू शकतात आणि त्यानुसार अभ्यास सुरू ठेवू शकतात. तर हे माझं थोडंसं अंदाज घेऊन सांगणं आहे. यात पुढील काळात अजून जागांचं काही नवीन नोटिफिकेशन येतं का ते बघणं उत्सुकतेचं असेल. त्याच्यात काही वाढ होते का ते बघणं उत्सुकतेचं असेल. त्याच्यात अजून काही फरक पडू शकतो, पण शक्यता कमी आहे त्याच्यात जागा वाढण्याची. कारण 2026चे पण मागणी पत्र जात आहेत. 2026च्याही जाहिराती या मंथच्या एंडिंगला येणार आहेत. तर आनंदाची बातमी आहे. आणि भरपूर सारे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेला बसणार आहे. सगळ्यांना तयारीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. 17 मेला आपली ग्रुप बी ची एक्झाम आहे. यावेळेस एक्सपेक्टेशन पेक्षा थोडा लवकर निकाल लागलाय. नेहमी आपल्याला 45 दिवसांची वाट बघावी लागते, पण यावेळेस थोडा लवकर, एक 55-60 दिवस अगोदरच निकाल लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे जास्त तयारीला वेळ चांगला भेटणार आहे. 2 महिन्यांचा सरासरी, आता तुम्ही जर आज बघितलं तर आज 23 मार्च आहे. जवळजवळ एक 2 ते 2.25 महिने म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त वेळ भेटण्याची शक्यता या ठिकाणी आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासावर आता फोकस करा. मराठी आणि इंग्रजी यावर जास्त फोकस ठेवा, एवढंच मी म्हणेल. याच्यात 80+ टार्गेट ठेवा आणि जीएस मध्ये 65+ टार्गेट ठेवा. पोस्ट तुमचीच राहील विद्यार्थी मित्रांनो. मी तर म्हणतो 150 प्रश्नांचं टार्गेट असलं तर तुम्हाला तुमची आवडती सब रजिस्ट्रार असेल, STI असेल, या पोस्ट निश्चितच भेटतील. सो आजसाठी एवढंच. धन्यवाद.